नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आयोगाने आपलं हॉल तिकीट या ठिकाणी इश्यू केलेलं आहे। तेव्हा लक्षात घ्या, आजपासून जर आपण पाहिलं तर 10 दिवस आपल्या हातामध्ये आहे आणि या सगळ्या 10 दिवसांमध्ये एकदम रिलॅक्स या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। खूप जास्त लोड घ्यायचा नाहीये, खूप जास्त जागरण करायचं नाहीये, बाहेरच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे। या 10 दिवसांमध्ये प्रकृती ही या ठिकाणी व्यवस्थित ठेवायची आहे, आजारी पडणार नाही आपण, याची काळजी या ठिकाणी घ्यायची आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, इतिहास या विषयामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क राज्यसेवा पूर्व परीक्षेला मिळाले पाहिजेत या उद्देशाने जे आपण लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू केले आहे, तर त्या लेक्चर सिरीज मधला आज आपण एक महत्त्वाचा सेशन पाहत आहोत, ज्यामध्ये राज्यसेवेला अभिप्रेत असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। होऊ शकतं या प्रश्नांच्या अवतीभोवती राज्यसेवेचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून मग या लेक्चरला व्यवस्थितरित्या पहा, याचा एक्सप्लेनेशन व्यवस्थितरित्या पहा आणि तुमच्या ज्ञानामध्ये थोडा बहुत या ठिकाणी भर जर पडत असेल तर या ठिकाणी त्या जरूर या ठिकाणी पाडून घेण्याचं काम आपण या ठिकाणी करा। लेक्चर झाल्यानंतर मात्र आपल्या मित्रांना देखील हे लेक्चरची लिंक या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील तुमच्याप्रमाणे फायदा परीक्षेमध्ये जरूर या ठिकाणी होईल। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला पाहायला भेटलं की यापूर्वी आपण 215 प्रश्न पाहिलेले आहेत। आता हे 216वा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया। प्रश्न बघा, एन्शियंट इंडियाच्या इतिहासापासून आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। इथे विचारलेलं आहे, या शासकानं सिंधू नदी क्षेत्र पार करून बॅक्ट्रिया येथील वाल हिकाह शासकांचा पराभव केला, तसेच भारताच्या पूर्वेकडील बंगाल राज्य आपल्या अधिपत्याखाली देखील आणलं, तर हा शासक कोण आहे? या प्रकारचं इथे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। पर्यायामध्ये आहे सम्राट अशोक, त्याचबरोबर समुद्रगुप्त, चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचबरोबर चंद्रगुप्त दुसरा, अशा प्रकारचा हा पर्याय इथे या ठिकाणी दिलेले आहेत। आता लक्षात घ्या, या शासकानं सिंधू नदी क्षेत्र पार करून बॅक्ट्रिया येथील वाल हिकाह शासकांचा पराभव केला, या प्रकारचा प्रश्न आहे आणि पूर्वेकडील बंगाल राज्य देखील त्याच्या अधिपत्याखाली राहिलं, तर या प्रकारचा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे चंद्रगुप्त दुसरा, हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। कारण या प्रकारची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला पाहायला भेटते मंदसौर अभिलेख जो आहे, तर त्या मंदसौर अभिलेखामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात। मंदसौर अभिलेख आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा अभिलेख आहे ज्याला आपण मोहरोली स्तंभलेख जो म्हणतो, तर तो मोहरोली स्तंभलेख, असे 2 महत्त्वाचे या ठिकाणी स्तंभलेख किंवा अभिलेख या ठिकाणी पाहायला भेटतात की ज्यामध्ये चंद्रगुप्त दुसऱ्याचं जे काही साम्राज्य होतं किंवा चंद्रगुप्त दुसराचं राज्य कुठून कुठपर्यंत विस्तारलेलं होतं, या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। लक्षात घ्या, हा चंद्रगुप्त दुसरा जो आहे त्याने या ठिकाणी सिंधू नदी क्षेत्र पार करून तिथं मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर तिथं जे काय बॅक्ट्रिया नावाचे शासक तिथे या ठिकाणी राज्य करत होते, तर त्या बॅक्ट्रिया शासकांचा पराभव या ठिकाणी या चंद्रगुप्त दुसराने केलेला आहे, अशा प्रकारची माहिती मोहरोली स्तंभलेख आणि त्याचबरोबर मंदसौर अभिलेखामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर चंद्रगुप्त दुसरा, अशा प्रकारचं याचं उत्तर या ठिकाणी आहे। तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या। पुढे आपण या ठिकाणी पाहूया, एक प्रश्न आहे, इसवी सन 25 मध्ये सेंट थॉमस हा ख्रिस्ती मिशनरी भारताच्या कोणत्या शासकाच्या दरबारामध्ये आलेला होता? तर भारतातील असा एक शासक आहे की ज्या शासकाच्या दरबारामध्ये हा सेंट थॉमस नावाचा ख्रिश्चन मिशनरी हा त्याच्या दरबारात आला होता, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय। तर कनिष्क, गोंद फर्निस, गौतमीपुत्र सातकर्णी आणि पुष्यमित्र शुंग, या प्रकारचे हे 4 पर्याय या ठिकाणी पाहायला भेटतात। तर लक्षात घ्या, या प्रश्नाचा राईट आन्सर आहे गोंद फर्निस। तर लक्षात घ्या, मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी 4 प्रकारचे राज्यकर्ते त्यांनी भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतावर आपली सत्ता स्थापन केली होती, ज्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो युनान नावाचे शासक या ठिकाणी होते, त्याचबरोबर शक नावाचे शासक या ठिकाणी होते,
याचबरोबर पार्थियन नावाचे जे शासक आहे हे पार्थियन या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर कुशाण नावाचे राज्यकर्ते होते। तर अशा प्रकारे 4 महत्वाचे राज्यकर्ते ज्यांनी भारताच्या वायव्य सरहद्द प्रांत तो या ठिकाणी जिंकून घेतलेला होता, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि मग या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये ज्या महत्वाच्या शासकांनी राज्य केलं त्यापैकी एक होते ते म्हणजे पार्थियन। तर लक्षात घ्या हे पार्थियन जे होते तर बॅक्ट्रिया शासक राज्य जे होतं त्या बॅक्ट्रिया राज्याचे जे 2 भाग पडले त्यापैकी एक युनान आणि दुसरा आहे ते म्हणजे पार्थियन। तर त्या पार्थियन मधला एक महत्वाचा शासक आपल्याला पाहायला भेटतो ज्याचं नाव होतं गोंदोफर्नेस। तर हा जो गोंदोफर्नेस होता त्यानं पण भारतावर काही वर्ष राज्य केल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि या गोंदोफर्नेसची राजधानी ही पेशावर होती, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या। तर या गोंदोफर्नेसच्या दरबारामध्ये हा पहिला ख्रिस्ती मिशनरी जो भारतात आला त्याचं नाव होतं सेंट थॉमस। तर भारतात आलेला पहिला ख्रिश्चन मिशनरी हा सेंट थॉमस होता आणि जो इसवी सनाच्या 25व्या वर्षी हा या ठिकाणी भारतामध्ये आल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या मित्रांनो की हा सेंट थॉमस भारतामध्ये आला आणि भारतामधल्या दक्षिण भारत जे आहे तर त्या दक्षिण भारतामध्ये मद्रास नावाचं जे ठिकाण आहे तर त्या मद्रासमध्ये तो इथे या ठिकाणी अनेक वर्ष राहिला। तर मद्रासमध्ये म्यालपूर नावाचं जे ठिकाण आहे लक्षात घ्या म्यालपूर नावाचं जे ठिकाण आहे तर त्या म्यालपूर हे त्याचं मुख्यालय या ठिकाणी होतं आणि त्यानं तिथं मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या म्यालपूरमध्ये या सेंट थॉमसची हत्या झाली आणि तिथंच त्याची समाधी देखील या ठिकाणी पाहायला भेटती। तर मद्रासमधलं म्यालपूर हे महत्वाचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं जिथं सेंट थॉमसची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, जिथं त्याचं निधन इथे या ठिकाणी झाल्याचं दिसतं। तर हा गोंदोफर्नेसच्या दरबारामध्ये आला होता सेंट थॉमस आणि गोंदोफर्नेसनं सेंट थॉमसचा खूप मोठ्या प्रमाणात सत्कार देखील केला आणि त्याला खूप जास्त मदत देखील सैनिकी मदत आणि आर्थिक मदत देखील केल्याची माहिती आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या ग्रंथातून या ठिकाणी मिळते। या प्रकारचा राईट आन्सर या ठिकाणी गोंदोफर्नेस हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या पुष्यमित्र शृंगांवर यापूर्वीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले आहे जसं की मालविका अग्निमित्र तर त्या संबंधित या ठिकाणी प्रश्न विचारले होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा पुष्यमित्र शुंग किंवा शुंग घराणं जे आहे तर त्या शुंग घराण्यांवर अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याबद्दल पण थोडीशी माहिती या ठिकाणी आपण घेऊया। तर लक्षात घ्या पुष्यमित्र शुंग जो आहे त्याला बौद्ध धर्माचा कट्टर शत्रू म्हणून देखील संबोधलेला आहे, कारण सम्राट अशोकानं बांधलेले जे काही स्तूप होते तर त्या स्तूपाचं उद्ध्वस्तीकरण हे पुष्यमित्र शुंगानं केलं आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये पुष्यमित्र शुंगाला बौद्धांचा कट्टर शत्रू म्हणून देखील या ठिकाणी संबोधलेला आहे, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुराणांमध्ये पुष्यमित्र शुंगाला अवधिभज्य म्हणून देखील या ठिकाणी संबोधलेला आहे, हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। अवधिभज्य म्हणजे काय, आकस्मिकपणे जन्मास आलेला अशा प्रकारचा याचा अर्थ या ठिकाणी होतो। तर या प्रकारे पुष्यमित्र शुंग जो आहे याच्याबद्दल आयोग प्रश्न विचारले मालविका आणि मित्रावर विचारलेले आहे। तर अवधिभज्यावर लक्षात ठेवा आणि बौद्धांचा कट्टर शत्रू म्हणून याला संबोधलं गेलं। या पुष्यमित्र शुंगानं युनान शासकांचा पराभव केला। युनानांचा त्यावेळेसचा राजा होता डेमेट्रियस आणि त्याचा मुलगा मिनॅंडर। डेमेट्रियस आणि मिनॅंडर यांचा पराभव या ठिकाणी पुष्यमित्र शुंगानं केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता विषय निघाला आहे मिनॅंडरचा। तर लक्षात घ्या मिनॅंडर बद्दलची पण एक महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी लक्षात असू द्या। तर मिनॅंडर हा ग्रीक राजा या ठिकाणी होता आणि ज्याची राजधानी ज्यानं या ठिकाणी सियालकोट प्रांत जो आहे तर त्या पंजाब वायव्य सरहद्द प्रांतामध्ये सियालकोट प्रांत ज्याला म्हटलं गेलं तिथं त्यांनी राजधानी तिथं आपलं राज्य स्थापन केलं आणि या मिनॅंडरची जी राजधानी होती त्याच्यावर सातत्यानं प्रश्न UPSCने पण बऱ्याच वेळा विचारलेले आहेत। तर लक्षात घ्या या मिनॅंडर राजाची राजधानी काय होती तर हा मुद्दा लक्षात ठेवा। मिनॅंडरची राजधानी तक्षशिला नव्हती तर सागला प्रांत ही या ठिकाणी मिनॅंडरची राजधानी राहिलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। मिनॅंडरशी संबंधित एक महत्वाचं टेक्स्ट देखील त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते टेक्स्ट आहे मिलिंद पन्ह। लक्षात घ्या नागसेन नावाचा बौद्ध भिक्षू आहे तर या नागसेननं मिनॅंडर सोबत या ठिकाणी जे काही वाद संवाद केलेला आहे त्याशी संबंधित जे पुस्तक आहे ज्याचं नाव आहे मिलिंद पन्ह। तर मिनॅंडरनं नागसेनच्या संपर्कामध्ये येऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपलं नाव मिनॅंडरचं मिलिंद असं केलं असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर मिलिंद पन्ह देखील लक्षात ठेवा ज्यामध्ये मिनॅंडर राजा
आणि त्याचबरोबर नागसेन, बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यातील संवादाची माहिती या मिलिंद पंथमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं पाहूया। खालीलपैकी कोणते धार्मिक विद्वान सम्राट अकबराच्या दरबारामध्ये होते असं म्हणलेले। तर धार्मिक विद्वान सम्राट अकबराच्या दरबारामध्ये होते तर कोण होते, त्यांची नावं इथे या ठिकाणी विचारलेली आहेत। आता बघा, पुरुषोत्तमदास देवी व देवी, महरजी राणा, एकवा विवाह व मौन सरेत आणि त्याचबरोबर हरी विजय सुरी या प्रकारची ही नावं समोर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आता काय प्रकरण आहे, ही कोणकोणत्या धर्माची लोक होती आणि सम्राट अकबराच्या दरबारामध्ये का बरं होती त्याची पण थोडीशी हिस्ट्री आपण या ठिकाणी पाहूया। तर लक्षात घ्या, सम्राट अकबर जो होता त्या सम्राट अकबराने फतेपूर सिक्रीमध्ये इबादत खाना जो आहे तर त्या इबादत खाना त्याने या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं। साधारणतः आपल्याला पाहायला भेटतं तर 1575ला या प्रकारचा हा इबादत खाना होता आणि 1575 पासून ते 1582 पर्यंत या इबादत खानाचं अस्तित्व होतं। असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अकबराने निर्माण केलेला इबादत खाना कुठे होता, तर तो होता फतेपूर सिक्री। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, अकबराने हा इबादत खाना का बरं निर्माण केला होता, तर यामागचं कारण असं होतं की जे काही समाजामध्ये विविध प्रकारचे धर्म आहे तर त्या धर्माचं तत्वज्ञान हे या ठिकाणी अकबराला माहिती करून घ्यायचं होतं आणि आपली जी प्रजा आहे ही आपली प्रजा कोणत्या धर्माला फॉलो करतेय आणि त्या धर्माचं तत्वज्ञान काय आहे हे समजवण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी अकबरानं हा इबादत खाना सुरू केला होता। हा मुद्दा लक्षात घ्या। आणि या इबादत खानामध्ये विविध धर्माच्या लोकांना त्यानं आमंत्रित केलं होतं आणि धार्मिक तत्वज्ञानावर चर्चा घडवून आणायला त्यानं या ठिकाणी त्यांना उद्युक्त केलं होतं। आणि त्याच माध्यमातून पुरुषोत्तमदास देवी आणि देवी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, अकबराच्या दरबारामध्ये होते जे हिंदू धर्माशी संबंधित होते। लक्षात घ्या, तर हिंदू धर्माशी संबंधित विद्वान पुरुषोत्तमदास देवी आणि देवी या प्रकारचे हे दोन महत्वाचे या ठिकाणी हिंदू धर्माचे विद्वान त्याच्या दरबारामध्ये होते, इबादत खानामध्ये होते। महरजी राणा जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या, पारसी धर्म जो आहे तर त्या पारसी धर्माचा हा विचारवंत महरजी राणा हा अकबराच्या इबादत खानामध्ये या ठिकाणी होता। याचबरोबर एकवा विवाह आणि मौन सरेत जर आपण पाहिलं तर हे पोर्तुगीज होते। लक्षात घ्या, आणि हे या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरू या ठिकाणी होते। हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर हे ख्रिस्ती धर्मगुरू हे या ठिकाणी एकवा विवाह आणि मौन सरेत हे या ठिकाणी अकबराच्या दरबारामध्ये या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं। आणि याचबरोबर हरी विजय सुरी हे या ठिकाणी जैन साधू होते, तर जैन धर्मगुरू आहे। तर या हरी विजय सुरी हे देखील या इबादत खानामध्ये होते असं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या, याचा राईट आन्सर काय आहे, तर याचा राईट आन्सर वरील सर्व। तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, यापूर्वी चित्रकारांवर विचारलं होतं। लक्षात घ्या, आता अशा प्रकारे अकबराच्या दरबारामध्ये असणारे हे जे काही धार्मिक विद्वान होते त्यांची नावं विचारली जाऊ शकते। तर शहाजहानच्या, जहांगीरच्या, अकबराच्या दरबारात जे चित्रकार होते, जे विद्वान होते त्यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि यापूर्वीच्या ज्या आपण आतापर्यंत सुमारे 200 जे काही आपण लेक्चर्ससाठी 200 जे काही प्रश्न सॉल्व्ह करून घेतले तर त्या प्रश्नांमध्ये मी ते नावं घेतलेली आहेत। लक्षात घ्या, जर तुम्ही पहिल्यांदाच माझे लेक्चर्स या ठिकाणी करत असाल तर थोडेसे जुने पण व्हिडिओज पहा, त्याच्यामध्ये मी जहांगीरच्या दरबारात असणारे, शहाजहानच्या दरबारामध्ये असणारे चित्रकार यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। अदरवाईज हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपले ॲप्लिकेशन आहे, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये साधारणतः 500 प्रश्न घेतलेले आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी। तर ते 500 प्रश्न पण तुम्ही या ठिकाणी या कमी वेळामध्ये पाहू शकता, तर ते पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या। 150 रुपयाची काही बॅच आहे, 150 रुपये जर तुम्ही पे केले तर तुम्हाला ती पण बॅच या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि या 10 दिवसांमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन पण तुमची ते 5 व्हिडिओज पाहून 5 क्वेश्चन पेपर आहे आणि त्या 5 क्वेश्चन पेपरचे 20 व्हिडिओ आहेत, तर ते या ठिकाणी पाहिले तर तुमचं या ठिकाणी काम भागून जाईल। तर या प्रकारे विद्वान जे होते अकबराच्या दरबारामध्ये ते हे सर्वच्या सर्व या ठिकाणी विद्वान याच्या दरबारामध्ये या ठिकाणी होते, हा पण मुद्दा लक्षात घ्या। आणि इबादत खाना हा 1582 पर्यंत होता, त्यानंतर हा बंद झाला। आणि मग 1582 नंतर अकबरानं स्वतःचाच एक पंथ या ठिकाणी निर्माण केला ज्याचं नाव होतं तौहीद ए इलाही, ज्याचं नाव होतं तौहीद ए इलाही। या तौहीद ए इलाहीलाच या ठिकाणी
दीन ए इलाही या नावानं पण संबोधलं जातं, तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर तौहीद ए इलाही किंवा दीन ए इलाही या प्रकारचा एक नवीन संप्रदाय हा अकबर या ठिकाणी स्थापन करतोय असं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खालील वर्णनावरनं योग्य पर्याय निवडा या प्रकारचा प्रश्न आहे. तर यांनी बंगालमध्ये गौंडीय वैष्णव पंथाची स्थापना केली. गौंडीय वैष्णव पंथाची स्थापना केली. हिंदू मुस्लिम एकतेवर भर दिला व जातीपातीला विरोध केला. हिंदू मुस्लिमांच्या एकतेवर भर दिला आणि जातीपातीला विरोध केला. आणि कुठले संत आहेत? बंगालमधले संत आहेत असं म्हटलेलं आहे. यांच्यामध्ये विष्णूचा अवतार कृष्ण नाही, तर कृष्णचा अवतार विष्णू आहे. यांच्यामध्ये विष्णूचा अवतार कृष्ण नाही, तर कृष्णाचा अवतार हा विष्णू आहे या प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे लक्षात घ्या, हे जे संत होते हे या ठिकाणी कृष्णाचे मोठे भक्त या ठिकाणी होते. कृष्णाची मोठी आराधना ते या ठिकाणी करत होते आणि त्यांनी वृंदावनमध्ये सप्त देवालयाची निर्मिती या ठिकाणी केली. सप्त देवालयाची निर्मिती केली वृंदावनमध्ये, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा, असा प्रश्न का बरं विचारला जाऊ शकतो त्याचं पण कारण लक्षात ठेवा. कारण 2025चा पेपर जर आपण पाहिला तर तो आता वर्णनात्मक पद्धतीनं असणार आहे. त्याची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असणार आहे आणि UPSCच्या धर्तीवर तशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, 2025चा पेपर जर समजा आपण त्याची तयारी करत असाल तर त्यामध्ये आपल्याला मध्यकाळातील भक्ती चळवळीवर तो टॉपिक या ठिकाणी आहे. त्यामुळं या परीक्षेमध्ये हे अपेक्षितच आहे. आर्ट अँड कल्चरवर आणि भक्ती मुवमेंटवर एक प्रश्न अपेक्षित आहे. मग ते सुफी संतांची चळवळीवर पण विचारले जाऊ शकते किंवा भारतीय भक्ती चळवळीवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आर्ट अँड कल्चर आणि भक्ती चळवळ अशा प्रकारे 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याचा राईट आन्सर काय? बंगालमधले महत्वाचे संत होते तर चैतन्य महाप्रभू, हे मुद्दा लक्षात घ्या. तर चैतन्य महाप्रभू हे बंगालमधले महत्वाचे संत या ठिकाणी आहेत, ज्यांनी वृंदावनमध्ये सप्त देवालयाची स्थापना या ठिकाणी केली. त्यांचीच भूमिका होती विष्णूचा अवतार कृष्ण आहे तर कृष्णाचा अवतार विष्णू आहे ही भूमिका घेतली. त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला. हिंदू मुस्लिम एकता आणि जातीपातीला विरोध या प्रकारची त्यांची भूमिका होती आणि वैष्णव पंथाचे हे या ठिकाणी संत या ठिकाणी होते. हा मुद्दा लक्षात घ्या. नरसिंह मेहता जर आपण पाहिले ना तर हे गुजरात मधले होते, लक्षात घ्या. नरसिंह मेहता हे गुजरात मधले या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर या प्रकारचे रामानुज जर आपण पाहिलं तर ते उत्तर भारतातले या ठिकाणी संत या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारचा हा एक महत्वाचा मुद्दा, चैतन्य महाप्रभूंशी संबंधित असणारा मुद्दा व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या. आता बघा, पर्शियन भाषेतील 52 कथांचा संग्रह असणारा काव्यसंग्रह तुतीनामा खालीलपैकी कोणी रचला? तर तुतीनामा हा कोणी रचला या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुतीनामाचा लेखक कोण आहे? आता बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण पाहिले ना तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये असे प्रश्न तुम्हाला मिडिवल इंडियावर खास करून विचारलेले आहेत, एन्शियंट इंडियावर विचारलेले आहेत की अमुक अमुक ग्रंथ कोणी लिहिला. तसं मालविका अग्निमित्रावर आला होता. जसं की नॅचरल हिस्ट्री या ग्रंथावर, प्लिनीनं लिहिलेला नॅचरल हिस्ट्री या ग्रंथावर या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता. कृष्णदेवरायानं लिहिलेला, कृष्णदेवराय जो आहे तर त्यानं या ठिकाणी लिहिलेले अमुक्त माल्यदा या प्रकारच्या ग्रंथांवर प्रश्न विचारले गेले होते. म्हणून मग अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा मुद्दा लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, 52 कथांचा संग्रह असणारा काव्य ग्रंथ हा तुतीनामा आहे. त्याचा लेखक कोण आहे या प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं, कवी जिया नक्शबी. कवी जिया नक्शबी हे 15व्या शतकातील, 14व्या 15व्या शतकातील एक महत्वाचे या ठिकाणी कवी राहिलेले आहेत. तर कवी जिया नक्शबी ज्यांनी तुतीनामा या ठिकाणी लिहिला आणि त्या तुतीनामामध्ये एकूण 52 कथांचा संग्रह आहे. जसं की बघा, आपण पाहतो ठाकूरमाई झुली कथा संग्रह तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल. तर ठाकूरमाई झुली कथा संग्रह हे बंगाली लोकांची अस्मिता जपण्यासाठी हे दक्षिणारंजन मित्र मुजुमदारांनी तो ठाकूरमाई झुली कथा संग्रह या ठिकाणी लिहिला, ज्याची प्रस्तावना रवींद्रनाथ टागोरांनी दिली. तर या प्रकारचा हा महत्वाचा, तसं की विष्णू शर्मांचं या ठिकाणी पंचतंत्र या ठिकाणी आपण पाहतो. तर या प्रकारचे हे जे कथांचे जे संग्रह आहेत, त्याचबरोबर आपण अल्लाउद्दीन का चिराग किंवा द सिंदबाद द सेलर, तर ते जे काही कथा संग्रह आहेत
तशाच प्रकारचा हा कथासंग्रह म्हणजे तुतीनामा या ठिकाणी आहे आणि ज्याचा लेखक हे कवी जिया नक्शबी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। अमीर खुसरो पण एक महत्त्वाचे या ठिकाणी मध्य काळातील कवी या ठिकाणी होते। अमीर खुसरो आपण पाहिले तर भारतातले पहिले मसनवी कवी होते, लक्षात घ्या। तर मसनवी कवी होते भारतातले पहिले ते म्हणजे अमीर खुसरो, जे अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये या ठिकाणी होते। आणि हे अमीर खुसरो जे आहे ज्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे तो काव्यसंग्रह म्हणजे या ठिकाणी आशिकी। तर आशिकी हा महत्त्वाचा काव्यसंग्रह अमीर खुसरोचा या ठिकाणी मांडला जातो आणि हा जो काव्यसंग्रह आहे लक्षात असू द्या, तर आशिकी या नावाचा काव्यसंग्रह जो अमीर खुसरोने लिहिला तो कोणाच्या प्रेमसंबंधांवर आधारित आहे असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा होता ज्याचं नाव होतं खिज्र खान आणि दुसऱ्या या ठिकाणी आहे ती म्हणजे गुजरातचा शासक जो होता त्याची मुलगी जी आहे तिचं नाव होतं देवला देवी। तर लक्षात घ्या खिज्र खान आणि त्याचबरोबर देवला देवी, खिज्र खान आणि त्याचबरोबर देवला देवी, तर यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित असणारा जो काव्यसंग्रह आहे तो म्हणजे आशिकी हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। कवी मलिक मोहम्मद जायसी हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, हे पद्मावत जे आहे तर पद्मावत किंवा पद्मावती, तर या पद्मावती जे आहे तर ते या प्रकारचं पद्मावती किंवा पद्मावत या नावाचं काव्यसंग्रह त्याने लिहिलं। लक्षात घ्या मलिक मोहम्मद जायसी पण एक मसनवी कवी या ठिकाणी राहिलेले आहेत, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि यांनी पण या प्रकारचं पद्मावत घडलं जे आहे ते 200 वर्षापूर्वी आणि लिहिलं 200 वर्षानंतर, म्हणजे या प्रकारे हे मलिक मोहम्मद जायसी जर आपण पाहिले तर हे सूर साम्राज्य जे होतं त्या काळामध्ये, तर त्या सूर साम्राज्याच्या दरबारामधले हे एक महत्त्वाचे कवी या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या। शेरशाह सूरच्या दरबारामध्ये हे मलिक मोहम्मद जायसी होते ज्यांनी पद्मावत किंवा पद्मावती या प्रकारचं काव्यसंग्रह लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। ठीक आहे, चलो पुढे आपण पाहूया खालील वर्णनावर्ण व्यक्ती ओळखा। बघा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की खालील वर्णनावर्ण या ठिकाणी व्यक्ती ओळखा। मेहर उल निसा हे तिचं मूळ नाव होतं, मेहर उल निसा हे तिचं या ठिकाणी मूळ नाव होतं। शेर अफगाण नामक एका इराणी सरदार सोबत तिचा पहिला विवाह झाला होता। तर शेर अफगाण नावाचा एक इराणी सरदार होता, तर त्याच्यासोबत तिचा पहिला विवाह झाला होता, कोणाचा? मेहर उल निसा हिचा। त्याचबरोबर मुघल सम्राट जहांगीरची ती 20वी पत्नी होती, म्हणजे जहांगीर सोबत देखील तिचा विवाह झालेला आहे, त्याची ती 20वी पत्नी या ठिकाणी होती असं म्हटलेलं आहे। आणि लाहोर येथील शहदरा बाग येथे त्याची कबर आहे जी तिनं स्वतःच बांधली आहे। तर त्याची कबर कुठे आहे? तर लाहोर मधल्या शहदरा बाग मध्ये आहे आणि ही कबर तिने स्वतःच या ठिकाणी बांधलेली आहे। तर या प्रकारचा प्रश्न आहे आणि ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे। हमीदा बानो बेगम, मुमताज महल, त्याचबरोबर नूरजहां बेगम आणि त्याचबरोबर दिलराज बानो बेगम अशा प्रकारचे प्रश्न आहेत। बघा जर तुम्ही व्यवस्थितरित्या मायक्रो अनालिसिस जर आपल्या राज्यसेवेच्या PYQचं जर केलं असेल, राज्यसेवा पूर्वच्या PYQचं जर केलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी असा एक प्रश्न पाहायला भेटला की मध्य काळामध्ये खास करून मुघलांच्या या काळामध्ये जे काही विद्वान स्त्रिया होत्या तर त्यांच्याशी संबंधित प्रश्न होते। जोड्याला एक प्रश्न आला होता, गुलबदन बेगमवर या ठिकाणी विचारला गेला होता जिनं हुमायून नामा वगैरे लिहिला, तर तसा प्रकारचा प्रश्न आला होता, लक्षात घ्या। म्हणून मग तो प्रश्न समोर ठेवून मी हा प्रश्न या ठिकाणी तयार करून तुम्हाला दिलेला आहे। व्यवस्थितरित्या पहा, येऊ शकतो, शाश्वती नाही परंतु शक्यता आहे हे लक्षात घ्या की असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात घ्या जनरली आपण काय करतो बघा, मिडिवल इंडियाला एन्शंटला पण आपण काय करतो, केवळ पुरुषांचा इतिहास अभ्यासतो, तर स्त्रिया पण ज्या होत्या ना तर त्यांच्याकडे पण थोडंसं बारीक सारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती ही अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे, कारण त्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात। आता बघा मेहर उल निसा ही कोण आहे माहित नाही आपल्याला, पण तिचं मूळ नाव होतं असं सांगितलेलं आहे। शेर अफगाण नावाचा एक पठाणी इराणी सरदार होता, त्याच्यासोबत तिचा विवाह आहे आणि ती जहांगीरची पत्नी देखील या ठिकाणी 20वी पत्नी या ठिकाणी आहे। आणि मग इथं लाहोरमध्ये शहदरा बाग येथे तिची कबर आहे आणि जिनं ती स्वतःच वाढली या प्रकारचं। तर लक्षात घ्या। आता बघा हमीदा बानो बेगम कोण आहे? हमीदा बानो बेगम जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या ही या ठिकाणी आहे अकबरची आई, म्हणजे हुमायून जो आहे ना तर त्या
हुमायूनची पत्नी आहे, हुमायूनची पत्नी ही या ठिकाणी कोण आहे, तर हुमायूनची पत्नी या ठिकाणी आहे हमीदा बानो बेगम, म्हणजे अकबराची आई ही या ठिकाणी हमीदा बानो बेगम. हा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, एकदा नेट सेटची परीक्षा जी आहे ना, नेटची परीक्षा, जे विद्यार्थी MA हिस्ट्री करतायत आणि त्यानंतर त्यांना प्रोफेसर बनायचं असतं, त्यासाठी त्यांना नेटची एक्झाम द्यावी लागते. तर नेटच्या एक्झाममध्ये असा एक प्रश्न विचारला गेला होता. एक प्रश्न, सुंदर प्रश्न होता. त्या प्रश्नाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर या ठिकाणी येईल. तर लक्षात घ्या, असा प्रश्न विचारला गेला की अकबर हा सहिष्णू राजा होता आणि तो भारतातल्या अन्य धर्मीय लोकांच्या ज्या प्रथा होत्या त्यांचं पण तो पालन करत होता. खास करून हिंदू धर्मातील विविध प्रकारच्या प्रथा परंपरा यांचं तो पालन या ठिकाणी करत होता. दरबारामध्ये शाही दरबारातली अशी कोणती व्यक्ती मृत पावली 1601 ला, अशी कोणती व्यक्ती 1601 ला मृत पावली ज्यामुळं अकबरानं आपलं डोकं जे आहे ते मुंडन केलं, डोक्यावरचे सर्व केस काढले आणि त्यानं मुंडन केलं. अकबरानं मुंडन केलं म्हणून त्याच्या दरबारातील लोकांनी देखील मुंडन केलं आणि म्हणून त्या वर्षीचा दरबार 1601चा दरबार हा टकल्यांचा दरबार म्हणून या ठिकाणी ओळखला जात होता. अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता, हे लक्षात घ्या. नेटच्या पेपरला तो प्रश्न विचारला गेला होता. तर मग ती कोण व्यक्ती आहे, तर ती होती हमीदा बानो बेगम, जी अकबराची आई होती. तर आपल्याकडे पाहतो आपण, आई किंवा वडील किंवा घरातील प्रतिष्ठित आणि मोठी व्यक्ती जर का मृत पावली तर आपण केस या ठिकाणी मुंडन करतो. तशाच प्रकारचं या ठिकाणी अकबरानं ही परंपरा आपल्या दरबारात ठेवली होती. तर हमीदा बानो बेगमचं जेव्हा निधन झालं तेव्हा या ठिकाणी पाहायला भेटतं अकबरानं आपलं केस मुंडन केलं होतं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आता मुमताज महल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, तर मुमताज महल ही या ठिकाणी कोण आहे, तर ही शहाजहान जे आहे, तर त्या शहाजहानची पत्नी या ठिकाणी पाहायला भेटते. तर शहाजहान जो आहे तर त्या शहाजहानची पत्नी, इथं असं म्हणूया आपण, शहाजहानची पत्नी ही या ठिकाणी मुमताज महल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ज्या मुमताज महलसाठी या ठिकाणी ताजमहल हे या ठिकाणी शहाजहाननं उभारल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शहाजहाननी त्याच्या जीवनामध्ये खूप सारे लग्न केली. त्याची ही दुसरी पत्नी होती मुमताज. मुमताज ही दुसरी पत्नी होती आणि ती कोणाची या ठिकाणी नातलग होती, तर मुद्दा नीट लक्षात घ्या. ही जी काय नूरजहां बेगम जी होती ना, तर ती नूरजहां बेगम, तिचा जो भाऊ होता त्याची मुलगी होती ती म्हणजे मुमताज. आणि या मुमताजचा विवाह शहाजहान सोबत झाला. आणि मुद्दा नीट लक्षात घ्या मित्रांनो की शहाजहानला खूप साऱ्या पत्नी होत्या, त्यातली ही दुसरी पत्नी होती मुमताज महल आणि ही या ठिकाणी शहाजहानची खूप जास्त प्रिय पत्नी या ठिकाणी मानली जाते. तर शहाजहानला जेवढी पण काही संतान झालं, जेवढी पण काही मुलं झाली, एकूण 14 मुलं होती शहाजहानला. तर त्या 14च्या 14 मुलं ही मुमताजच्या पोटी जन्माला आलेली आहेत. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि मग शेवटी मुमताजचं निधन झालं. 14वी मुलगी किंवा 14वं मूल हे जेव्हा तिने जन्माला या ठिकाणी घातलं तेव्हा मग त्या प्रसूती काळात तिला सहन नाही झाल्या, त्यामुळे मुमताजचं निधन झालं. आणि मग त्या मुमताजच्या प्रत्यर्थ शहाजहाननं मग तो ताजमहल उभा केला. या प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मुमताज महल ही या ठिकाणी नूरजहां बेगमच्या भावाची मुलगी या ठिकाणी होती, जिचा विवाह शहाजहान सोबत लावला. हा मुद्दा लक्षात घ्या. आता नूरजहां बेगम ही होती जहांगीरची पत्नी. लक्षात घ्या, तर जहांगीर जो आहे तर त्या जहांगीरची पत्नी ही या ठिकाणी नूरजहां या ठिकाणी पाहायला भेटती. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. साहजिकच हे सगळं जे काय प्रश्न जे काय दिलेले आहेत ते या ठिकाणी नूरजहांशी संबंधित आहे. तर थोडंसं इथं कॉन्सन्ट्रेट करा. आणि मेहर उन निसा हे तिचं मूळ नाव होतं. एवढंच फक्त मुद्दा आपल्या डायरीमध्ये कुठेतरी नमूद करून ठेवा. नूरजहांचं मूळ नाव मेहर उन निसा या ठिकाणी होतं आणि इनं जहांगीरचं संपूर्ण राज्य कारभार उतरत्या वेळात तिने या ठिकाणी सांभाळलेला होता. आणि त्यामुळं हा शहाजहान खूप जास्त क्रोधित देखील झाला होता. नंतरचा इतिहास आपल्याला असं सांगतो की शहाजहाननं या जहांगीरला अटक केलं आणि नूरजहांला देखील अटक केलं. आणि नंतर मग पाहायला असं भेटलं नूरजहांनं शहदारा बाग इथं लाहोरमध्येच तिथं तिने स्वतःची कबर या ठिकाणी निर्माण केली. आणि मग तिथं जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा तिथं तिला या ठिकाणी समाधी दिलेली आहे असं एकंदर दिसतं. तर लक्षात घ्या. मग हे कोण आहे मग दिलरास बानो बेगम. तर दिलरास बानो बेगम जर कोण आहे तर ही आहे औरंगजेबची पत्नी. ठीक आहे ना. तर औरंगजेब जो आहे तर त्या औरंगजेबची
पत्नी जी आहे ही औरंगजेबची पत्नी या ठिकाणी दिलरास बानो बेगम, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा हे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला थोडेसे मेंटेन करा कुठेतरी डायरी वगैरे मध्ये लिहून, कारण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. आणि एकदा काय प्रश्न येऊन गेला मग त्याच्यावर अभ्यास करण्यात काय मजा आहे. आत्ताच थोडंसं व्यवस्थितरित्या काम करा. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अनौद्योगिकरणामुळे लक्षात घ्या, अनौद्योगिकरणामुळे भारतीय समाजावर खालीलपैकी कोणता परिणाम घडून आला, असा प्रश्न आहे. तर अनौद्योगिकरण म्हणजेच उद्योगीकरणाची विरोधातली प्रतिक्रिया आहे. म्हणजे उद्योगीकरण आणि अनौद्योगिकरण म्हणजे अनौद्योगिकरणाचा अर्थ काय, उद्योगीकरणाचा अर्थ काय. उद्योगीकरण म्हणजे नवीन नवीन उद्योगांची निर्मिती करणं आणि अनौद्योगिकरण म्हणजे काय. बघा मुलांचं खूप जास्त कन्फ्युजन इथं या ठिकाणी होतं. अनौद्योगिकरण म्हणजे डिइंडस्ट्रियलायझेशन आणि उद्योगीकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. म्हणजे इंडस्ट्री नसणं म्हणजेच इंडस्ट्रीचं ऱ्हास होणं, याला म्हटलं जातं डिइंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे ज्याला म्हटलं जातं मराठीत अनौद्योगिकरण. म्हणजे उद्योगधंद्यांचा ऱ्हास, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर अनौद्योगिकरणामुळे समाजावर खालीलपैकी कोणता परिणाम घडून आला. आता अनौद्योगिकरणामुळे शेतीवरचा भार वाढला असं म्हटलेलं आहे. शेतीवरचा भार वाढला का, जर उद्योगधंदे नष्ट झाले, मित्रांनो लक्षात घ्या, जर उद्योगधंदे साहजिकच शहरांमध्ये असतात, हे उद्योगधंदे नष्ट झाले तर काय होतं, तर शहरामध्ये असणारी जनता ही ग्रामीण भागामध्ये जाते आणि मग ती काय करते, शेती करते, म्हणजे शेतीचा भार वाढतो. विधान बरोबर आहे. स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. आता बघा अनौद्योगिकरणामुळे जी काही स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था या ठिकाणी आहे तर तिच्यावर अतिरिक्त बोज या ठिकाणी येतो आणि त्यामुळे ती व्यवस्था उद्ध्वस्त या ठिकाणी होती. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. शेतीवरचा भार वाढला, बरोबर आहे. स्वावलंबी आर्थिक ग्रामीण अर्थव्यवस्था ही देखील डिइंडस्ट्रियलायझेशनमुळे या ठिकाणी नष्ट झाली. आता तुम्ही म्हणता हे कसं काय, सांगा बरं. आता लक्षात घ्या, भारतामध्ये त्या काळामध्ये उद्योगधंदे होते का, होते. जसं की आपण पाहू शकतो की ग्रामीण भागामध्ये हस्त उद्योग होते, लक्षात घ्या. तर हस्त उद्योग होते, तर हे हस्त उद्योग हे समाप्त होणं, हस्त उद्योग जे आहे तर ते या ठिकाणी समाप्त होणं म्हणजेच अनौद्योगिकरण या ठिकाणी होणं. आणि म्हणून त्यामुळं काय होतं की ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त या ठिकाणी होती. या प्रकारचा मुद्दा आहे. भारतातील औद्योगिक केंद्राचा ऱ्हास होतो. आता बघा जसं की आपण पाहतो मुंबई आहे, जसं की आपण पाहतो सुरत या ठिकाणी आहे, त्याचबरोबर ढाका या ठिकाणी आहे. तर ही जी काही महत्वाची औद्योगिक केंद्र या ठिकाणी होती, साहजिकच उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्यामुळं मुंबई, ढाका, सुरत यांसारखी जी काही औद्योगिक केंद्र आहेत तिचा ऱ्हास या ठिकाणी झाला किंवा त्या केंद्रांचा केंद्र समाप्त झालेले आहे. तर या प्रकारचा बरोबर आहे. आणि भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली. आता लक्षात घ्या, आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली याचं काय विषय आहे, तर हे पण विधान बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतातल्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास घडवून आणला, त्यामुळं भारतामध्ये या ठिकाणी आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली. हे कसं काय तुम्ही या ठिकाणी म्हणता, तर याचं मागचं कारण असं आहे की ब्रिटिश राज्यकर्ते जे होते तर ते ब्रिटिश राज्यकर्ते भारताची मोठी लूट करत होते आणि ती लूट करत असताना भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. का बरं, कारण भारतीय उद्योगधंदे समाप्त झाल्याशिवाय ब्रिटिशांना भारतातील त्यांचा कच्चा माल हा त्यांचा जो पक्का माल आहे तो पक्का माल भारतामध्ये विकता येणार नाही. म्हणून भारत एका दृष्टीनं कच्चा माल प्राप्त करून देणारी वसाहत आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या राज्यात निर्माण झालेला पक्का माल तो विकण्यासाठी एक बाजारपेठ म्हणून असा दुहेरी वापर भारताचा झालेलाच एकंदरीत दिसून येतं. साहजिकच आपले उद्योगधंदे समाप्त झाल्यामुळं आपले भारतीय लोक यांना हे लक्षात आलं की ब्रिटिश अशा प्रकारे दुहेरी शोषण भारतीयांचं करतायत. आणि म्हणून मग इथे या ठिकाणी लक्षात घ्या, न्यायमूर्ती रानडेंची पण भूमिका काय आहे. रानडे सरळ सरळ भूमिका या ठिकाणी म्हणतात, शाळा कॉलेजपेक्षा नवीन नवीन कारखाने हेच राष्ट्रहित घडवण्याचं किंवा नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी खूप जास्त व्यापक भूमिका घेत आहेत. या प्रकारची भूमिका आहे. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं की सार्वजनिक काका गवा जोशी जे आहेत ते पण भूमिका या ठिकाणी मांडतायत की काय,
की स्वदेशीचा पुरस्कार या ठिकाणी करा, स्वदेशी वस्तू ज्या आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी स्वीकारा, त्या वस्तू तुम्ही या ठिकाणी खरेदी करा, या प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे. हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार, या प्रकारचं जो एक महत्त्वाचा ग्रंथ रामकृष्ण यांचा या ठिकाणी आहे, तर त्या प्रकारे हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार, तर यावर या ग्रंथामध्ये त्यांनी सरळ सरळ मांडलेलं आहे. भूमिका काय घेतलेली आहे रामकृष्ण विश्वनाथांनी, तर भूमिका रामकृष्ण विश्वनाथ कोण होते, तर मराठीतले पहिले अर्थतज्ञ मानलं जातं. 1843ला त्यांनी हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार या प्रकारचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलं की मुघलकालीन भारतामध्ये परिस्थिती चांगली होती, कारण मुघलांनी भारतातील उद्योगधंदे समाप्त केले नव्हते, त्यांनी भारताची लूट त्यांनी दुसऱ्या देशामध्ये नेली नव्हती, तर याच देशामध्ये त्यांनी त्या संपत्तीचं निचरा केलेला आहे. मात्र ब्रिटिशांचं काय आहे, तर ब्रिटिशांनी आपले उद्योगधंदे समाप्त केले. ही भूमिका रामकृष्ण विश्वनाथ या ठिकाणी त्या काळामध्ये मांडतायत. म्हणजेच काय, या प्रकारचं भारतीय लोकांच्या लक्षात आलं, म्हणून मग आर्थिक राष्ट्रवादाला सुरुवात होतीये, आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळते, ज्याचा परिणाम असा या ठिकाणी होतो मित्रांनो. आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाल्याचा परिणाम असा होतो, तुमच्या देशामध्ये स्वदेशी चळवळ आणि नवीन उद्योगांना चालना देण्याची चळवळ ही या ठिकाणी निर्माण होती, असं एकत्र दिसतात. म्हणून मग या प्रकारचं राईट आन्सर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, हे लक्षात घ्या. मान्य आहे, मी युट्यूबवर भरपूर सारं बोलतो, युट्यूबवर एवढं जास्त बोलायचं नसतं हे माहिती आहे, मात्र विद्यार्थी मित्रांना थोडंसं हे क्लिअर व्हावं यासाठी. शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय हे मुलांना कळत नाही, लक्षात घ्या. शेतीचं व्यापारीकरण याचा अर्थ सरळ सरळ लक्षात घ्या, अन्नधान्याची शेतीऐवजी नगदी पिकं घेणं याला म्हटलं जातं शेतीचं व्यापारीकरण. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा, असा प्रकारचा प्रश्न आहे. त्या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्तामध्ये या ठिकाणी गेले. कलकत्ता येथे भाऊराव स्वयंभू या नावानं ते वावरत आणि कृष्णाजी कर्वे यांना त्यांनी कलकत्त्यावरून 2 पिस्तुल्या पाठवल्या. कृष्णाजी कर्वे यांना त्यांनी कलकत्त्यावरून 2 पिस्तुल्या या ठिकाणी पाठवल्या. ती व्यक्ती कोण आहे, असा प्रकारचा प्रश्न आहे. सखाराम गणेश देऊसकर, गणेश गोपाळ आठवले, सदाशिव सखाराम पन्हाळकर आणि वीर वामनराव जोशी, या प्रकारचा प्रश्न. आता बघा, महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 1-2 प्रश्न असतात, म्हणजे असतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. आता बघ, महाराष्ट्राच्या इतिहासावर हा एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला या सिरीजमध्ये या ठिकाणी दिलेला आहे की असे प्रश्न असतात इतिहासामध्ये काही की जे आपल्याला आयोगाचे आन्सर की आल्यानंतर पण कळत नाही की हे प्रश्न आले कुठून, किंवा दुसरा पेपर येईपर्यंत पण कळत नाही हे प्रश्न कुठून आले होते. आम्हाला नीट समजून घ्या. तर बघा, ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील होते, उच्च शिक्षण घेण्यासाठी कलकत्तामध्ये गेले आहेत, भाऊराव स्वयंभू या नावानं ते वावरलेले आहेत, आणि कृष्णाजी आबाजी कर्वे. आता लक्षात येतं, कृष्णाजी आबाजी कर्वे हे नाव कुठं आपण ऐकलं, तर कृष्णाजी आबाजी कर्वे हे नाव आपण ऐकलेलं आहे ते म्हणजे नाशिक षडयंत्र केसमध्ये. तर लक्षात घ्या, नाशिक षडयंत्र केस जे आहे, तर नाशिक षडयंत्र केस जर आपण पाहिलं तर ते काय होतं, नाशिक षडयंत्र केसमध्ये आपल्याला पाहायला भेटतं अनंत कानडे, विनायक देशपांडे, कृष्णाजी कर्वे या तिघांनाही फाशीची शिक्षा झाली होती. मग हे जे कोण होते, तर ज्यांनी या ठिकाणी जॅक्सनची हत्या या ठिकाणी केलेली होती. तर या प्रकारचे कृष्णाजी कर्वे यांना पिस्तुल्या पाठवल्या 2. ते कोण होते, तर याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर सदाशिव सखाराम पन्हाळकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. यावर प्रश्न येईल बरं का. जर प्रिलियम्सला नाही आला ना, तर या वर्षीच्या मेन्सला जरूर या ठिकाणी विचारला जाईल. सदाशिव सखाराम पन्हाळकर, आपण आपल्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवलेल्या आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात आपल्या हिस्ट्री बाय संतोष सावंत या ॲप्लिकेशनवर, हिस्ट्रीच्या ज्या काही बॅचेस आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांनी परचेस केल्या मेन्सच्या, तर त्या विद्यार्थ्यांना हे लक्षात लगेच या ठिकाणी येईल.
सदाशिव सखाराम पन्हाळकरांवर सरांनी घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, भाऊराव स्वयंभू या नावानं ते कलकत्त्यामध्ये वावरत होते आणि हे ती व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर नाव नीट लक्षात घ्या, सदाशिव सखाराम पन्हाळकर. ठीक आहे. मग आता हे सखाराम गणेश देऊसकर यांचं काय, यांच्यावर युपीएससीने प्रश्न विचारला. तर लक्षात घ्या, सखाराम गणेश देऊसकर यांच्यावर युपीएससीने प्रश्न विचारला. ही ती व्यक्ती आहे ज्यांनी बंगाल प्रांतामध्ये शिवाजी महाराजांची जयंती जी आहे, तर शिवाजी महाराज यांची जयंती ही यांनी या ठिकाणी कुठे बंगालमध्ये सुरू केलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. 1902 ला सखाराम गणेश देऊसकरांनी शिवाजी महाराजांची जयंती ही बंगालमध्ये सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि यांनी शिवाजी दीक्षा या नावाचा एक काव्यसंग्रह देखील लिहिला, ज्याचं प्रस्तावना ही रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली आहे. हे पण मुद्दे लक्षात घ्या. शिवाजी दीक्षा या प्रकारचं एक काव्यसंग्रह शिवाजी महाराजांवर सखाराम गणेश देऊसकरांनी लिहिला. आणि शिवाजी महाराजांची जयंती, शिवजयंती सर्वप्रथम साजरा करणारे बंगाल प्रांतातले महाराष्ट्रीयन व्यक्ती सखाराम गणेश देऊसकर. मग गणेश गोपाळ आठवले कोण आहेत, तर गणेश गोपाळ आठवले पण कलकत्तामध्ये होते. लक्षात घ्या, जे महाराष्ट्रीयन व्यक्ती या ठिकाणी होते आणि जे कलकत्त्यामध्ये जी अण्णा या नावानं वावरत होते. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर कलकत्त्यामध्ये ते जी अण्णा या नावानं वावरताना एकंदरीत दिसून येतं. गणेश गोपाळ आठवले, मुद्दा नीट लक्षात घ्या. मग हे वीर वामनराव जोशी कोण आहे, तर टिळकांचे अत्यंत जवळचे निस्सीम कार्यकर्ते या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. हे वीर वामनराव जोशी या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं हे वीर वामनराव जोशी यांनी एक नाटक लिहिलं जे खूप जास्त गाजलं होतं, ज्या नाटकाचं नाव होतं राक्षसी महत्वाकांक्षा. तर राक्षसी महत्वाकांक्षा हे नाटक कोणी लिहिलं, असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हे नाटक सन 1911 लिहिलेलं आहे. 1911 लिहिलेलं आहे राक्षसी महत्वाकांक्षा. आणि ज्यामध्ये त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली की क्रांतिकारी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भूमिका मांडली की क्रांतिकारी चळवळीत सहभाग घेऊन जर आपला वीर मरण या ठिकाणी येत असेल तर ते आपलं भाग्य आहे. या प्रकारची भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसतं. तर राक्षसी महत्वाकांक्षा या नाटकावर पुढे जाऊन बंदी देखील आल्याचं एकंदरीत दिसतं. तर वीर वामनराव जोशी यांचं हे गाजलेलं नाटक आहे राक्षसी महत्वाकांक्षा, 1911चं. लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारतात स्थापन झालेल्या दुष्काळ आयोगाची कालानुक्रमे मांडणी करा. आता बघा, हा एक प्रश्न मी तुम्हाला जो दिला आहे तर तो प्रश्न फक्त एकदाच विचारला गेला होता राज्यसेवा मेन्सला. मला ते वर्ष आता आठवत नाही, मात्र राज्यसेवा मेन्सला हा प्रश्न आलेला आहे. आता लक्षात घ्या, कधी कधी काय होतं की राज्यसेवा मेन्सचे 1-2 प्रश्न पूर्व परीक्षेला विचारले जातात. आणि म्हणून मग राज्यसेवा पूर्व परीक्षा कोण पास होतं, ज्यांनी मुख्य परीक्षा दिली आहे. मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी काय करतात, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची प्रिलिम्स लवकर या ठिकाणी सॉल्व्ह होती. लक्षात घ्या. त्यामुळे हा दुष्काळ आयोग फेमिन कमिशनवर यापूर्वी प्रश्न आला, तो तसाच्या तसा मी तुम्हाला दिला. त्याची क्रोनॉलॉजी विचारली. कर्नल स्मिथ कमिशन, रिचर्ड स्टॅची कमिशन, जेम्स लायल कमिशन आणि अँटनी मॅकडोनाल्ड कमिशन अशा प्रकारचे कमिशन आहेत जे स्वतंत्रपूर्व भारतात ब्रिटिशांच्या काळामध्ये इथे या ठिकाणी निर्माण केले गेले होते. तर लक्षात घ्या, कर्नल स्मिथ कमिशन जो आहे हा 1860 ला होता. याचं वर्ष लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. 1860 ला पहिला दुष्काळ कमिशन आणलं ते कर्नल स्मिथ कमिशन. त्यानंतर रिचर्ड स्टॅची कमिशन हे 1878 ला या ठिकाणी निर्माण झालं. रिचर्ड स्टॅची कमिशन जे आहे हे या ठिकाणी लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आपण पाहतो. ते रिचर्ड स्टॅची कमिशन 1878 ला या ठिकाणी आलं. त्यानंतर जेम्स लायल कमिशन जे आहे हे 1897 ला, 97चं कमिशन आहे जेम्स लायल कमिशन. आणि मग अँटनी मॅकडोनाल्ड कमिशन जे आहे हे साधारणतः 1899 ला लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आलं, अँटनी मॅकडोनाल्ड कमिशन. तर या प्रकारची ही कमिशन त्याची क्रोनॉलॉजी येऊ शकतो. लक्षात घ्या. तर या प्रकारचा राईट आन्सर जर आपण पाहिलं तर क्रोनॉलॉजी विचारली ना, तर ABCD या प्रकारे, म्हणजे ABCD म्हणजे अ ब क ड हे याचं राईट आन्सर आहे. हे जे काय प्रश्न आपण घेतोय ना मित्रांनो, हे ठेवणीतले प्रश्न म्हणतात बघा याला. तर अशा प्रकारचे ठेवणीतले प्रश्न तुम्हाला राज्यसेवा विचारत असते. एक सूचना आहे, जे विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीनं, तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास ऑप्शनल पेपर तो आता सुरू करत आहोत आपण 31 जुलै पासून. आणि ही बॅच जी आहे ती आपली
ऑफलाईन बॅच असणार आहे, लक्षात घ्या. आतापर्यंत हिस्ट्री ऑप्शनल हा केवळ ऑनलाईन होता. आता मात्र इथे या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनल हा ऑफलाईनला आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर जे पण विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत किंवा पुण्यामध्ये येणार आहेत आणि ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल ठेवून 2025च्या परीक्षेला सामोरं जायचंय आणि माझ्याकडे ज्यांना या ठिकाणी शिकायचंय त्यांनी 31 जुलैला या आपल्या बॅचला जरूर या ठिकाणी या बॅचमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणार आहोत. प्रत्येक टॉपिकच्या स्वतंत्र नोट्स दिल्या जाणार आहेत, लिखाणाचा सराव करून घेतला जाणार आहे. हिस्ट्री ऑप्शनलचे सगळे सराव प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नोट्स आणि पूर्ण डिटेल टीचिंग इथे या ठिकाणी करणार आहे. पेपर 1 पेपर 2 असे दोन्ही पेपर मीच घेणार आहे. मराठी माध्यमातून ही असणारी बॅच 31 जुलैला सुरू होणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुण्यात येणे शक्य नाही, मात्र 2025ची तयारी करायची ऑनलाईन पद्धतीने करायची आहे, त्यांच्यासाठी इतिहास GS1 आणि त्याचबरोबर इतिहास ऑप्शनल असे दोन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या प्लॅटफॉर्मवर. तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि इतिहास GS आणि ऑप्शनलच्या बॅचेस तुम्ही इथे या ठिकाणी परचेस करू शकता, त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. 50% पेक्षा जास्त लेक्चर्स आपले या दोन्ही बॅचेसमध्ये या ठिकाणी ऑलरेडी इथे या ठिकाणी अपलोडेड आहे. बाकीचे जे काही उर्वरित लेक्चर आहे ते आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा संपली की मग सगळे लाईव्ह लेक्चर ऑनलाईन मध्ये आपण घेणार आहोत. आणि लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल ऑफलाईन 31 जुलैपासून आहे आणि ऑनलाईन आणि हिस्ट्री GS ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे 21 जुलैच्या नंतर जे विद्यार्थी हिस्ट्री GS ऑफलाईन करायचे आहे त्यांनी पण संपर्क करा आणि हिस्ट्री ऑप्शनल ऑफलाईन करायचं आहे त्यांनी 31 जुलैच्या आधी तुम्ही पुण्यात या आणि 31 जुलैच्या सेमिनारला जरूर या ठिकाणी या. नाव नोंदणी सुरू आहे. माझा नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही नाव नोंदणी आत्ता या ठिकाणी करू शकता, हे पण लक्षात घ्या. आता बघा हा प्रश्न बघा नीट. खालीलपैकी कोणत्या भारतीय संस्थानानं सर्वप्रथम आपल्या राज्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पब्लिक कम्युनिकेशन सिस्टीम ची सुरुवात या ठिकाणी केली? खूप महत्त्वाचा प्रश्न हा पण तुम्ही या ठिकाणी पहा. खालीलपैकी कोणतं असं संस्थान आहे की ज्या संस्थानानं सर्वप्रथम पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पब्लिक टेलिकम्युनिकेशन सिस्टीम इथे या ठिकाणी सुरू केलेली आहे? कोल्हापूर, हैदराबाद, जुनागड आणि त्रावणकोर अशा प्रकारचं हे पर्याय या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या त्रावणकोर. हे त्रावणकोर हे असं महत्त्वाचं संस्थान पाहायला भेटतं. लक्षात घ्या, जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन निर्माण केलं गेलं तेव्हा भारतात जे काही प्रमुख 5 संस्थानिक होते ज्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षरीकरणास नकार दिला त्यापैकी एक होतं त्रावणकोर. तर त्रावणकोरचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर त्रावणकोरच्या शासकानं अमेरिकेची मदत घेतली होती स्वतःला स्वतंत्र जाहीर करण्यासाठी आणि अमेरिकेच्या धर्तीवर त्यांनी स्वतःचं संविधान निर्माण केलं होतं त्रावणकोरच्या शासकानं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. तर अमेरिकेची मदत घेतली होती की मला स्वतंत्र राहायचं, तर अमेरिकेने मला सपोर्ट करावा आणि अमेरिकेचं जसं संविधान आहे तशाच धर्तीवर या त्रावणकोरच्या राजानं स्वतःचं स्वतंत्र संविधान निर्माण केलं होतं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि मग नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या त्रावणकोर सोबत बोलणी केली आणि नंतर मग त्रावणकोर संस्थान हे या ठिकाणी भारतीय संघराज्यात सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता बघा हा एक प्रश्न बघा, ठेवणीतला प्रश्न जो मी म्हणतो ना तो असे असतात बघा. ब्राह्मणेतर पक्षातील फूट थांबवण्यासाठी गठीत केलेल्या समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश होता? आता ब्राह्मणेतर पक्ष, ब्राह्मणेतर चळवळ आपल्या सर्वांना माहिती आहे. ब्राह्मणेतर चळवळ ज्याचं नेतृत्व 2 दशकं शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांच्या निधनानंतर जे जवळकरांनी यांचं नेतृत्व या ठिकाणी केलं. तर मुळात आपल्याला हे माहित नसतं की ब्राह्मणेतर चळवळीत फूट पडली का आणि फूट पडली ती कोणत्या कारणावरून पडली आणि ती फूट जी आहे ती ती पडू नये यासाठी समिती हे आपण खूप कमी पुस्तकातून वाचतो आणि अशाच घटकांवर आयोग प्रश्न विचारत असतो. तर लक्षात घ्या, ब्राह्मणेतर पक्षातील फूट पडली होती. सायमन कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं होतं सन 1928ला, तर 1928ला सायमन कमिशन जेव्हा भारतात आलं आणि त्यानंतर महात्मा गांधींनी 1930 साली जेव्हा या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली त्या दरम्यान ब्राह्मणेतर चळवळीमध्ये फूट पडली होती आणि ती फूट थांबवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. साहजिकच ब्राह्मणेतर पुढाऱ्यांकडे ती समिती करण्यात आली. तर त्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.
त्या समितीमध्ये रघुनाथराव सबनीस होते, जे कोल्हापूरचे दिवाण या ठिकाणी आहेत, आणि त्याचबरोबर सीताराम केशव बोले देखील होते, तर जे सप्तशोधकी होते. तर बाबासाहेब आंबेडकर, रघुनाथराव सबनीस, सीताराम केशव बोले हे तिघजण होते. वीरा शिंदे मात्र नव्हते, लक्षात घ्या. तर वीरा शिंदे नव्हते. ब्राह्मणेतर चळवळीतील फूट थांबवण्यासाठी जी समिती गठीत केली त्यामध्ये वीरा शिंदे नव्हते, मात्र हे तिघजण या ठिकाणी होते. त्यामुळे राईट आन्सर अ, क आणि ड. अ, क, ड कुठे आहे? अ, क, ड. तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात घ्या. फूट काय पडली ते मी बॅचमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की फूट पडली होती आणि त्यासाठी समिती होती. वीरा शिंदे नव्हते, बोले होते, सबनीस होते आणि बाबासाहेब होते, एवढंच फक्त लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1857च्या उठावात शिपायाचं बंड अथवा स्वातंत्र्य युद्ध ही दोन्ही नावे अवास्तव असून 57 सालचा क्षोम असं ओघम नाव देणं उपयुक्त ठरेल. म्हणजे बघा, 1857च्या विद्रोहावर प्रश्न असतो म्हणजे असतोच, कंबाईनमध्ये असतोच, राज्यसेवेला पण असतो. आणि म्हणून मग इथं म्हटले 1857च्या उठावात शिपायांचे बंड अथवा स्वातंत्र्य युद्ध. म्हणजे शिपायांचं बंड म्हणलं की 1857च्या विद्रोहाला खूप कमी म्हटलं गेलं आणि लेखलं गेलं, आणि स्वातंत्र्य युद्ध म्हणलं तर खूप जास्त म्हटलं गेलं. तर बघा, स्वातंत्र्य युद्ध ही दोन्ही नावं अवास्तव आहेत. 57 सालचा क्षोम असं ओघम नाव याला या ठिकाणी द्यायला हवं. या प्रकारचे विचार कोणी मांडले? नर फाटक, गो स सरदेसाई, आर.सी. मुजुमदार आणि S.N. सेन या प्रकारचे हे इतिहासकार आहे. तर लक्षात घ्या, सारे ते सारे राष्ट्रवादी इतिहासकार आहे विशेष म्हणजे. आणि त्यांनी 1857च्या विद्रोहाला स्वातंत्र्य समर, राष्ट्रीय विद्रोह किंवा या प्रकारचं स्वातंत्र्य युद्ध म्हणण्यास नकार दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता हे जे नर फाटक आहे ना, तर ते नर फाटक भूमिका मांडतात की 1857चा विद्रोह म्हणजे शिपायांची भाऊगर्दी आहे. 1857चा विद्रोह म्हणजे काय, तर शिपायांची भाऊगर्दी आहे, या प्रकारची भूमिका नर फाटक यांनी मांडलेली आहे. या प्रश्नाचा राईट आन्सर आहे गो स सरदेसाई. लक्षात घ्या. तर गो स सरदेसाई यांचं म्हणणं आहे की 1857च्या विद्रोहाला शिपाईचं बंड किंवा स्वातंत्र्य युद्ध असं म्हणणं हे अवास्तव आहे. याला फक्त 57 सालचा क्षोभ म्हणा, ही भूमिका सरदेसाईंनी मांडलेली आहे, जे मोठे इतिहासकार आहे गो स सरदेसाई. तर हे त्याचं राईट आन्सर आहे. मग आर.सी. मुजुमदारांची भूमिका काय? आर.सी. मुजुमदार पण 1857च्या विद्रोहाला स्वातंत्र्य युद्ध मानायला तयार नाहीये. ते असं म्हणतात की 1857च्या विद्रोहाला स्वातंत्र्य समर मांडलं तर याचा अर्थ असा आहे की हा सत्याचा अपलाप होईल. सत्याचा अपलाप होईल म्हणजेच या ठिकाणी सत्य लपवण्यासारखं या ठिकाणी होईल. अशा प्रकारची भूमिका हे आर.सी. मुजुमदार म्हणतात की 1857च्या विद्रोहाला स्वातंत्र्य समर म्हणणं म्हणजे सत्याचा अपलाप. आणि एस.एन. सेन यांनी तर या विद्रोहाला स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध किंवा त्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय विद्रोह मांडण्यास देखील नकार दिलेला आहे. कारण ते असं म्हणतात त्या काळामध्ये राष्ट्रवादाची भावनाच या ठिकाणी नव्हती. राष्ट्रवाद काय आहे हे भारतीयांना माहितीच नव्हतं. त्यामुळे याला राष्ट्रवादी, राष्ट्रीय किंवा या ठिकाणी स्वातंत्र्य युद्ध म्हणणं हे चुकीचं आहे. या प्रकारची S.N. सेन यांची भूमिका इथे या ठिकाणी राहिली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला दिसून येतो. प्रश्न आहे, भारतीय रेल्वे सुधारणा करण्याच्या उद्देशानं लॉर्ड कर्झन यानं भारतीय रेल्वे सुधारणा करण्याच्या उद्देशानं लॉर्ड कर्झन यानं खालीलपैकी कोणत्या रेल्वे तज्ञास लंडनहून भारतात बोलवलं? कोणत्या रेल्वे तज्ञास लंडनहून भारतामध्ये बोलवलं? जेम्स थॉम्सन, थॉमस रॉबर्टसन, कॉलिन स्कॉट, मॉक्रिफ आणि थॉमस रॅले. तर या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता बघा, असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा थोडंसं पॉज घेणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे अधिक योग्य उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, थॉमस रेले जर आपण पाहिले तर आपल्याला कुठेतरी वाचण्यामध्ये असतं रॅले कमिशन. एकदम बरोबर आहे. तर हे कर्झनच्या काळामध्ये रॅले कमिशन गठीत झालं होतं 1902ला. मात्र रॅले कमिशनचा उद्देश किंवा रॅले कमिशन गठीत झालं त्याच्या रिपोर्टनुसार युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904ला बनण्यात आला. त्यामुळे रॅले कमिशन आणि रेल्वे संबंध नाही. पहिलं कट करा रॅले कमिशन. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर जेम्स थॉम्सन ज्याची PYQ वर पकड आहे ना, PYQ वर,
त्याला लक्षात येतं जेम्स थॉम्सन. लक्षात घ्या, हा जेम्स थॉम्सन जो आहे हा 1844ला वायव्य सरहद्द प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. वायव्य सरहद्द प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर होता जेम्स थॉम्सन. आणि या जेम्स थॉम्सननं वायव्य सरहद्द प्रांतामध्ये शिक्षणाचं म्हणजे खूप जास्त लोक साक्षर बनावे, त्यामुळं यानं काय केलं की आधुनिक शिक्षण मातृभाषेतून द्यायला सुरुवात केली. आधुनिक शिक्षण जे आहे भारतीयांना आधुनिक शिक्षण जे आहे हे कसं तर मातृभाषा जे आहे तर त्या मातृभाषेतून द्यायला सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि जेम्स थॉम्सनमुळं वायव्य सरहद्द प्रांतामध्ये साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढली, ज्याचा परिणाम असा झाला की जेम्स थॉम्सनचा आदर्श घेतला या आपल्या लॉर्ड डलहौसीनं आणि मग त्यानं पण आधुनिक शिक्षण मातृभाषेत द्यायला सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे तर या ठिकाणी थॉमस रॉबर्टसन हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर हा तो व्यक्ती आहे, ही ती व्यक्ती आहे ज्याला लंडनहून भारतामध्ये बोलवलं होतं, जो एक रेल्वे तज्ज्ञ होता. आणि याच्याशी सल्लामसलत करून लॉर्ड कर्झननं संपूर्ण भारतात म्हणजे आपण म्हणूया संपूर्ण भारत, तर संपूर्ण भारत जो आहे हा रेल्वेनं जोडण्याचं काम या ठिकाणी थॉमस रॉबर्टसनच्या प्लॅननी केलं. आणि लक्षात घ्या, भारतात सर्वात जास्त रेल्वे रूळ जर कोणाच्या कारकिर्दीमध्ये टाकले तर ते लॉर्ड कर्झनच्याच कारकिर्दीमध्ये टाकले होते. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, हा एक मुद्दा आहे जो तुमचा सिलेबसमध्ये नव्यानं या ठिकाणी ऍड केलेला आहे, रंगपूर धिंगचा विद्रोह. रंगपूर धिंगचा विद्रोह. आता मुद्दा समजा की तुम्हाला भारतामध्ये जे काय विद्रोह झाले ते कोणत्या वर्षी झाले किमान तेवढं माहिती पाहिजे. चला ठीक आहे, कोणाच्या काळात झाले, कोण नेता होता माहीत नसलं तरी चालेल, पण त्याचं वर्ष तरी किमान माहिती असलं पाहिजे. आता लक्षात घ्या, इथे मी सांगतोच तुम्हाला, रंगपूर धिंगचा विद्रोह हा साधारणतः 1773ला झालेला आहे. 1773ला झालेला रंगपूर धिंग या भागात बंगाल प्रांतामध्ये. आता बघा, त्याबाबत कोणत्या बाबी सत्य आहे असं म्हणलं तर देवी सिंग व गंगा गोविंद या इजारादारांविरुद्ध हा विद्रोह होता. इजारादार किंवा इजारा सिस्टीम आणली होती बघा सुरुवातीला, आहे ना. जमीन महसूल व्यवस्थेमध्ये जमिनीचे ठेके दिले जात होते, त्यालाच या ठिकाणी इजारा म्हटलं गेलं. तर ही इजारा व्यवस्था वॉरन हेस्टिंगनं आणली होती. 1773 म्हणलं की वॉरन हेस्टिंगचा कारकीर्द. तर देवी सिंग आणि गंगा गोविंद यांच्या या इजारादारांच्या विरुद्ध रंगपूर धिंगचा विद्रोह होता. शेतकऱ्यांनी आपला नेता विरजी नारायण यास नेमले. तर रंगपूर धिंगचा विद्रोहाचा नेता विरजी नारायण होता, बस एवढं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांनी धान्य गोदाम लुटले, सरकारी कार्यालयांवर हल्ला करणे आणि विशाल सैन्य उभे करणे इत्यादींवर भर दिला. बरोबर आहे, धान्य गोदाम लुटली होती, सरकारी कार्यालयांवर हल्ला केला गेला होता आणि विशाल सैन्य देखील हे केलं होतं. विल्यम बेंटिंगनं पटग्राम या गावाजवळ निर्दयपणे हा विद्रोह मोडून काढला. आता 73ला झालाय, त्यामुळं याचं विल्यम बेंटिंगचं कामच नाही येतं. विल्यम बेंटिंगचं कारकीर्द 1828ला सुरू होती, ते 1835 पर्यंतची आहे. रंगपूर धिंगचा विद्रोह झाला तो म्हणजे कधी 1770 ते 73च्या दरम्यान झाला. मग इथं पटग्राम हे बरोबर आहे, पटग्राम मध्ये हा विद्रोह निर्दयपणे मोडून काढला, परंतु विल्यम बेंटिंग नव्हे तर वॉरन हेस्टिंगनं तो विद्रोह मोडून काढलेला आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून मग ड नाहीये बाकी सगळं आहे, ड नाहीये बाकी सगळं या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अ ब क हे याचं राईट आन्सर जे पहिल्याच इथं या ठिकाणी दिलेलं आहे, अ ब क हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. तर असे थोडेसे प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी टॅकल करणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे, 230वा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्या संस्थांचे संविधान अथवा घटना महात्मा गांधी यांनी लिहिली होती? महात्मा गांधींनी कोणत्या संस्थानाची घटना लिहिलेली आहे? औंध, कोल्हापूर, त्रावणकोर आणि हैदराबाद. तर राईट आन्सर काय तर औंध संस्थान. आणि याचे संविधान हे 1928ला लिहिलेलं आहे, स्वतः गांधींनी लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. औंध संस्थान हे भारतातलं असं संस्थान होतं ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसला किंवा स्वातंत्र्य लढ्याला वेळोवेळी पाठिंबा दिल्याचं एकंदर दिसतं. आणि औंध संस्थांचं संविधान हे या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीनं
चालावं हे संस्थान यासाठी, या संस्थानाचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हातून चालावा यासाठी इथे संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि ती निर्मिती या ठिकाणी महात्मा गांधी यांनी केलेली होती असं एकंदरा दिसतं. तर मित्रांनो, बस आज हे 15 प्रश्न बाद झाले. उद्या परवा परत तुम्हाला अजून 15 प्रश्न घेऊन या ठिकाणी येतो. मित्रांनो, हे लेक्चर्स तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल लाईक कमेंट करा आणि ज्यांनी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना तुम्ही लेक्चर्स पाहिल्यानंतर हे लेक्चरचे लिंक जरूर शेअर करा. जिथं जिथं तुमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप असेल तिथं हे लेक्चर जरूर शेअर करत चला. तर थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या दिवशी पुढच्या सत्रात नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.